झालं ते खूप वाईट झालं बघा. मला आता प्रश्न पडला की जावई बापू असे अचानक कसे गेले म्हणून तुम्ही? अहो त्या बाळून शाप दिला तसंच झालं. ते जे बी काही म्हणतो समजा खरंच होतंय. अरे काय बोलत होता त्या? अयो मैपा रागावून कसं चालेल म्हण तुम्ही? बाळू बोलला नव्हता लग्नाच्या मंडपातून जावई बापूंची अंत्ययात्रा निघेल म्हणून? पंच लहान तोंडी मोठा घास, पण हे बोलायची ही येळ नाही. मैयप्पा हे बघ जे झाला ते लय वाईट झाला. अरे लग्नासारख्या शुभ प्रसंगामध्ये अशा व्हायला नाही पाहिजे होता. पण तुला आता स्वतःला सावरायला पाहिजे. तुझी मुलगी आहे तिच्याकडे बघायला पाहिजे. शिवाय घरामध्ये लग्न झालेली नवीन नवरी आहे तिच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे ना. सध्या तुमच्या तयारीला लागायला पाहिजे बघ. होय. काळ भैरी संपवतो सगळे वैरी. माझ्या शत्रूवर जेव्हा मी मात करतो तेव्हा असाच हसतो. म्हणजे बाळू बद्दल बोलताय काय? होय बाळू. पर त्याच लगीन? त्याच्या लग्नातच तर माती कालवली मी. अहो काय सांगता काय? त्याला काय वाटलं? काळ भैरी म्हणजे काय खेळ आहे? अरे जेवढा जमिनीच्या वर आहे तेवढाच खाली आहे मी. म्हणजे लगीन मोडलं? मोडलं? उद्ध्वस्त करून टाकलं. अहो देवाप्पाला जे आयुष्यभर जमलं नाही ते तुम्ही फक्त एका डावातच केलं. अरे साधी सुधी विद्या नाही माझ्याकडे. समुद्राच्या तळापासून तर पर्वताच्या टोकावर बसून तप केलंय मी. तू बघ त्या बाळूला संपवूनच टाकलं. अरे आपण समजी जिथं संपतो तिथं जो सुरू होतो तो बाळू हाय. ज्याला अंत नाही त्याला कसा संपवणार?